आजची व्हिडिओमध्ये आज आपण कच्चा काबुली चना वापरून एकदम डिफरंट स्नॅक रेसिपी बनवणार आहेत। तुम्ही इव्हनिंग टी बरोबर हा रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला खूप टेस्टी, क्रिस्पी आणि चटपटी पण लागतोय। चला तर मग आजची रेसिपी मध्ये कच्चा काबुली वापरून कसे चटपटी स्नॅक रेसिपी बनवायचे म्हणून बघून घेऊया। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठी मध्ये। चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया। इथे मी 1 कप काबुली चना घेतले आहेत। काबुली चना पहिला तद्दी स्वच्छ धुवून एकदा भिजून ठेवायचा आहे पाणीमध्ये। इथे मी पहिलाच व्यवस्थित भिजून घेतले आहेत। साधारण 5 ते 6 तास छानपैकी आपल्याला काबुली चना पाणीमध्ये भिजून घ्यायचे आहेत। पाणी माझे भिजल्यानंतर किती जाड दिसतो तुम्ही इथे पाहू शकता, भिजलेली नाही, किती बारीक दिसते। अशा पद्धतीने आपल्याला पाणीमध्ये व्यवस्थित 5 ते 6 तास पाणीमध्ये छानपैकी भिजून ठेवायचे आहेत। व्यवस्थित छानपैकी भिजल्यानंतर अशा फुगून येतोय। पाणीमध्ये भिजून ठेवलेली हा काबुली चना छानपैकी आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत। एक कॉटनच्या कपड्यावर छानपैकी पसरून व्यवस्थित आपल्याला काबुली चनामधून पूर्णपणे पाणी निघून जायच्यापर्यंत आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी पहिलाच व्यवस्थित कॉटनची कपड्यावर टाकून व्यवस्थित मी इथे ड्राय करून घेतले आहेत पूर्णपणे। आता आपण नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाऊया। ड्राय करून घेतलेले हा काबुली चना तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यासाठी इथे मी गॅस ऑन करून गॅसवर कढईमध्ये तेल ठेवले आहेत गरम करायला। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये छान व्यवस्थित ड्राय करून घेतलेली हा काबुली चना टाकून घ्यायचे आहेत। जर व्यवस्थित तुम्ही काबुली चना ड्राय नाही केले तर असंच टाकले तर अंगावर उडायचा चान्सेस असतो। त्यामुळे भिजून घेतलेले हा काबुली चना छानपैकी पंखाच्या खाली व्यवस्थित आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत। ड्राय करून झाल्यानंतरच मगच तेलामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला गोल्डन कलर यायच्यापर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि फ्राय करून घेताना सुरुवातीला आपल्याला गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवूनच आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत। मीडियम हाय हीटवरती ठेवून व्यवस्थित आपण काबुली चना छानपैकी फ्राय करून घेतले तर पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतोय। त्यामुळे मीडियम हाय हीटवरती ठेवून व्यवस्थित काबुली चना छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्या। हा काबुली चना तेलामध्ये फ्राय करून घेताना साधारण 10 ते 15 मिनिट लागतोय। सुरुवातीला 5 ते 6 मिनिट व्यवस्थित मीडियम हाय हीटवरती ठेवून छानपैकी फ्राय करून घ्या। त्यानंतर गॅस फास्ट करून 5 ते 6 मिनिट परत व्यवस्थित आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती ठेवून अशा आपल्याला छानपैकी गोल्डन कलर यायच्यापर्यंत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित आपला काबुली चना तेलामध्ये फ्राय झाले आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पण तेलामध्ये फ्राय करून घेताना काबुली चना असा व्यवस्थित गोल्डन कलर यायच्यापर्यंत छानपैकी फ्राय करून घ्या। प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर इथे मी दुसरा प्लेटमध्ये काढत आहे, कारण तेलामध्ये डायरेक्ट आपण प्लेटमध्ये काढून घेतले होते ना, त्यासाठी जास्त तेल दिसतोय। त्यामुळे इथे मी प्लेट चेंज केले आहेत आणि फ्राय करून घेतलेले हा काबुली चनामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचे आहेत। पहिला तद्दी इथे मी थोडीशी लाल तिखट टाकत आहे। लाल तिखट टाकल्यानंतर थोडीशी हळद आणि थोडीशी धनिया पावडर टाकून घ्या। धनिया पावडर टाकल्यानंतर चाट मसाला टाकून घ्या थोडीशी। हा सर्व मसाला तुम्हाला कमी किंवा जास्त तुमच्या आवडीने घालू शकता यामध्ये। आणि लास्टला मीठ टाकून घेऊया थोडीशी किंवा चवीनुसार। हा सर्व मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित हाताने छानपैकी मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर आता आपला नमकीन चटपटी काबुली चना रेडी आहेत। इव्हनिंग टी बरोबर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आतपर्यंत खूप छानपैकी शिजले आहे। तुम्ही इथे पाहू शकता, हाताने इथे मी एक चेक करून दाखवते। मुलांना खूपच आवडेल, चटपटी असल्यामुळे मुलांना काय मोठ्यांना देखील खूपच आवडेल। इव्हनिंग टी बरोबर नक्की ट्राय करा। तर बघितलं ना मित्रांनो, आजची रेसिपीमध्ये कच्च्या काबुलीपासून एक नमकीन चटपटी स्नॅक रेसिपी कशा बनवायचे म्हणून खूप छानपैकी शिजले आहेत आतपर्यंत। तर आजची रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाउट्स असले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका। आणि आजची रेसिपी आवडली असले तर प्लीज मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।